नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाने केला धुळ्यात निषेध। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जिहादी मानसिकतेच्या अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांची निर्घृण हत्या केली। या घटनेने संपूर्ण देश सुन्न झालेला आहे। दरम्यान या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध होताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाने निषेध केलेला असून धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात स्कॅन्डल पेटून घटनेचा निषेध करीत शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दरम्यान या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन बापू ताकटे, कांतीलाल देवरे, महिला अध्यक्षा उर्मिलाताई पाटील, वैभव पाटील, साहेबराव पाटील, हरिचंद्र मिसाळ, संजय नेरकर, वामन मोहिते, उमेश पवार, राजेंद्र मराठे, मराठा रेजिमेंटचे माजी सैनिक उपस्थित होते। सांगू इच्छिते, मी पण एक माजी सैनिकाची कन्या आहे आणि माझे कर्तव्य आहे। आज माझे जे भाऊ बंधू उभे आहेत माजी सैनिक, माझे कर्तव्य आहे आणि आम्ही अखिल मराठा महासंघाचे पदाधिकारी बापूसाहेब, भैयासाहेब, आम्ही देवरे सर, आज आम्ही सर्व एकत्र मिळून आज हा कॅन्डल मोर्चा घेतलेला आहे। आणि मी एकच सांगू इच्छिते की भारतीय जो नागरिक आहे तो इमोशनली बळी पडतोय असं वाटायला लागले। जात विचारता, गोळी घालता, अरे हे कुठली पद्धत आहे? आम्ही असं आमच्या भारतामध्ये एक दिवसही केलेलं नाही आहे। तुम्हीही करू नका। तुमचेच बांधव तिथे रोजीरोटी त्याच याच्यावर चालते, पर्यटन स्थळावर आज ते देखील रडताना दिसतात। ते असं व्हायला नको। तर दहशतवाद हा थांबवला पाहिजे। आणि कधी काय असं वाटतो की भारताने काहीतरी पाऊल, नरेंद्र मोदीजींना माझं कळकळीचं सांगणं आहे, आज बिचारी माऊली, आज तिची मुलं इकडे आणि तिच्यासमोर तिच्या पतीला गोळी घालतात आणि ती माफी मागते, ती म्हणते मला पण मारा आणि ते म्हणतात नाही आपको नहीं मारेंगे, आपको मोदी जी को बताने के लिए छोड़ेंगे। अरे काय मोदी जी को बताने के लिए? आता थोड्या दिवसात चांगलं राहिलं, चांगलं राहा हे सांगतो। भावी भविष्य काळ बदलवू नका, काही चुकीचं पाऊल उचलायला लावू नका आणि सगळ्यांनी असं म्हणून जगा। काश्मीरमध्ये ते बिचारे त्यांची रोजीरोटी पुन्हा चालू